मकर संक्रांती हा भारतातील एक महत्त्वाचा सण असून तो दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांती का साजरी करतात? कारण सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच दिवस मोठे होऊ लागतात. थंडी कमी होऊन उष्णता वाढते. शेतकऱ्यांचा नवा हंगाम सुरू होतो. पिके घरी येतात. निसर्गात नवचैतन्य येते. म्हणून हा सण आनंदाने साजरा केला जातो. मकर संक्रांती या सणाचे धार्मिक, सामाजिक, आरोग्यदायी त्याचप्रमाणे सांस्कृतिक असे महत्त्व आहे. धार्मिक महत्त्व: या दिवशी तीळ, गूळ, वस्त्र यांचे दान करणे पुण्यकारक मानले जाते. सामाजिक महत्त्व: लोक एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत स्नेह वाढवतात. आरोग्यदायी महत्त्व: तीळ आणि गूळ शरीराला उष्णता देतात व थंडीपासून संरक्षण करतात. सांस्कृतिक महत्त्व: पतंग उडवणे, हळदी कुंकू, सणासुदीचे पदार्थ तयार करणे यामुळे आनंदाचे वातावरण तयार होते. मकर संक्रांती कशी साजरी करतात? तर या दिवशी तिळगुळाच्या वड्या, चिकी बनवतात. हळदी कुंकू समारंभ घेतले जातात. पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो आणि नातेवाईक व शेजाऱ्यांना शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी पतंग का उडवतात? कारण मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतो. सकाळी सूर्यप्रकाशात पतंग उडवताना शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. हिवाळ्यात आळस आलेले शरीर हालचालींमुळे तंदुरुस्त राहते. या काळामध्ये हवेचा प्रवाह योग्य असतो, त्यामुळे पतंग नीट उडतात. थंडी कमी होऊन उष्णतेची सुरुवात होते आणि याचा आनंद पतंगातून व्यक्त केला जातो. निसर्गातील बदलाचे स्वागत करण्यासाठी लोक आनंदाने पतंग उडवतात. आकाशात रंगीबेरंगी उडणारे पतंग सकारात्मकता दर्शवतात. लोक घराघरातून, गच्चीवरून एकत्र येतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एकोपा वाढतो. पतंग उडविणे मन आणि शरीरासाठी देखील उपयुक्त आहे. पतंग उडवताना लक्ष केंद्रित करणे, समन्वय साधणे, प्रतिक्रिया देणे यांचा सराव होतो. तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. थोडक्यात, मकर संक्रांतीला पतंग उडवणे म्हणजे सूर्याचे स्वागत, आरोग्य जपणे, ऋतू बदलाचा आनंद आणि सामाजिक नात्यांचे बंध मजबूत करणे होय. मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणण्यामागे सुंदर सामाजिक व सांस्कृतिक अर्थ आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे का म्हणतात? कारण तीळ शरीराला उष्णता देतात आणि गूळ गोडवा दर्शवतो. मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरायणाला जातो. थंडी कमी होऊन नवीन ऋतू सुरू होतो. या दिवशी जुने वाद, कटुता विसरून परस्परांशी प्रेमाने, गोड शब्दात बोलावे हा संदेश यात आहे. समाजात सलोखा, आपुलकी आणि सकारात्मकता वाढावी हा त्यामागचा हेतू आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सूर्यनारायणाच्या कृपेने तुमच्या जीवनात प्रकाश पसरू दे. पतंगासारखी तुमची स्वप्ने आकाशात उंच उडू देत. सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश लाभू देत. तुमच्या आयुष्यात तिळगुळासारखा गोडवा नांदू दे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.